शेवटी भैरवनाथ सगळ्यांच्या अंतःकरणात आहे आणि सगळ्यांकडून ही सेवा घडत राहावी. आपण करतो याच्यात काही आपला फार मोठेपणा नाही. भैरवनाथाने आपल्याला शक्ती दिली, बुद्धी दिली, युक्ती दिली, म्हणून आपण करून राहिलो. नाही तर जन्मात आ करणारं जर आपण असतं तर मग काय केलं असतं. पण देवाने आपल्याला चांगलं धडधाकट केलं, काम करण्याची शक्ती दिली, म्हणून हे सगळं काम आपण केलं. हे सगळं श्रेय, हे सगळे आशीर्वाद भैरवनाथाचे आहेत. पण ज्यांनी या सर्व विकास कामाला हातभार लावला असेल त्या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो. नेते मंडळीचं आम्ही अभिनंदन करतो. आता तावा तापणार आहे, चपाती आपण भाजून घ्या थोडी. आता कोणत्या का पक्षाची असत नाही, आपल्याला आले त्यांना म्हणा साहेब तुम्ही आले पण खड्डे मोजले का आमचे किती आहेत. त्या रोडपासून इथपर्यंत रस्त्याची आपले थोडीशी प्रार्थना, आम्हाला काही मागायचं नाही म्हणा, रस्ता द्या. आता ते तरी कोणते कोणते कामं करते. निधी थोडा, कामं झाले जास्त. एवढे खड्डे झाले आता कुठेही जा सगळ्या पावसामुळे. पण आज नाही तर उद्या कधीतरी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्यांच्या श्री कारभार आहे त्यांच्या आपण कानावर टाका आणि ह्या रस्त्याचं कामं रस्ता करूनच देतील ते. पण आता बोलतो जरा माफ करा, मागच्या वेळेस बोललो होतो आम्ही, आपला ऊस जरा डांबरी सडकीपासून थोडा अंतर ठेवा. मग तुम्ही जर डांबरापर्यंत ऊस लावला तर पाणी ते खालून जाते, ते रस्ते जपतात. म्हणून रस्ता चांगला होणं हे नेत्याचं काम आहे, रस्ता टिकवणं हे आपलं काम आहे. जाऊ द्या 1-2 तास गेले तर भैरवनाथ तुम्हाला 1 एकराचं पीक देतील. पण रस्त्याला कुठेही कोणी आपण अडवता कामा नाही. चांगल्या प्रकारचा रस्ता करून घ्या. रस्ता चांगला असेल तर भक्तगण अधिक येतात, सगळ्यांना समाधान प्राप्त होत राहत. हे सगळं काम आपण करत राहू. आणि विश्वस्त मंडळ, भक्त मंडळ, परिसरातील भक्त मंडळ, सर्व माता भगिनी सर्वांची उपासना अशी सदैव शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहावी ही आम्ही भैरवनाथांना प्रार्थना करतो.